सोबलेवाडीमध्ये आपण या ताईंना अमृत ज्यूस दिले होते त्यांच्या मिस्टरांसाठी. तर ते दोघेही सांगतील की अमृत ज्यूस आपण त्यांना कशासाठी दिले होते आणि त्यांना काय फरक पडला किती दिवसामध्ये. सांगा ताई, आधी तुमचं नाव सांगा. सुजाता गणेश चव्हाण, गाव. सोबलेवाडी. तुम्ही अमृत ज्यूस कशासाठी घेतलं होतं मिस्टरांना? कॅन्सर झाला होता 1.5 वर्षापूर्वी. कॅन्सर. हो, कॅन्सर सर्जरी केलेली. सर्जरी केलेली. जबडा काढलेला आहे. हा, त्यांचा खालच्या साईडचा जबडा काढलेला आहे. त्यांना काही खाता येत नव्हतं. तिखट वगैरे काहीच जमत नाही. बिलकुल नाही. काहीच नाही. काहीच नाही. फक्त मिठाचं खायचं. आणि औषध दिल्याच्या नंतर चालू केल्यानंतर तुम्हाला काय फरक जाणवला? आम्हाला 8 दिवसातच फरक जाणवला. म्हणजे काय जाणवलं नेमकं? तिखट थोडं नॉर्मल ते तिखट खायला लागतं. नंतर थोडं हळूहळू चांगलंच फरक पडला. त्यांची लाळ तयार होती की लाळ तयार होती. लाळ पण तयार होत नव्हती, लाळ तयार व्हायला लागली. झोप येत होती का? झोप येत नव्हती. झोप पण यायला लागली. पोटभर जेवण जायला लागलं. आधी फक्त लसणाचं किंवा मिठाचं. हा, फक्त लसणाचं. लसूण पण जास्त जमत नाही. आता किती मिरच्या टाकताय? आता 3 ते 4 मिनिटं टाक. तेवढं जमतंय. हो, जमते. आणि झोप चांगली झोप लागते. पण व्यवस्थित येते. चालते. दादा तुम्ही पण सांगा थोडस. मला एक दीड वर्ष कॅन्सर आजार झाला होता. म्हणून मला ना म्हणजे असं तिखट वगैरे काही खाता येत नव्हतं आणि मी मेडिसिन घेतलं होतं ना त्यामुळे. परंतु मी ॲम्ब्युलन्स घेतलं आणि तेव्हापासून मला ना म्हणजे एक 8 ते 15 महिने एवढा इफेक्ट झाला तर मला ना तिखट खायला यायला लागलं. बरोबर आहे ना, म्हणजे आपण काय खातो आणि काय नाही म्हणजे चवच कळत नव्हतं. परंतु हे जेव्हा हे घ्यायला लागलो तेव्हा मला ते चव कळायला लागली. आपण काहीतरी खातोय, काही आपण पोटामध्ये जास्त आहे असं मला वाटू लागलं. आणि नंतर ना मग आता मला 100% फरक झाला. कॅन्सर आजारावरती एवढा जबरदस्त रिझल्ट आलाय की त्यांना जेवणाची चव पण कळत नव्हती, जेवण पण जात नव्हतं आणि तिखट तर बिलकुलच नाहीये. त्यांचा जबडा काढलेला आहे एक साईडचा. मी काल औरंगाबाद ठिकाणी स्कॅन करण्यासाठी गेलो होतो. तर आम्ही स्कॅन केलं. आम्हाला त्या ठिकाणी 15 रुपये खर्च आला स्कॅनसाठी. परंतु स्कॅनमध्ये आम्हाला कुठल्यामध्ये आता आम्हाला 1.5 वर्ष होऊन गेले ऑपरेशन झाले. पण आम्हाला कुठल्यामध्ये दाखवलं का तुम्हाला काही पर्सेंटमध्ये बा काही आजार आहे असं कुठल्यामध्ये दाखवलं नाही. पूर्ण आणि clear आमच्या झालेलं मुलाला दाखवलंय आता. 100% उपचार आला. तुम्ही चेक केले का? हो, यस यस यस. चेक केलं. मग तुम्ही लोकांना काय सांगणार? हां अमृत ज्यूस घ्यायचं का नाही? मला येऊन एकच सांगितलं लोकांना का आम्हाला 100% फायदा आहे. आपल्याकडे कुठलाही आजार नाही, 100% आपण याचा वापर करा. 100% फायदा निश्चित फायदा होईल. ओके, धन्यवाद.